आजची जी आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे हे मौजे माळीवाडा अब्दी मंडी येथील गट क्रमांक 11, 12, 26, 27, 26, 42 आणि 37 या संदर्भात घेतोय। या सदरील मिळकतीबाबत गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्रामध्ये अशी बातम्या प्रसिद्ध होतोय की सदरील मिळकत शासकीय असताना या मिळकतबद्दल गैरव्यवहार झाले आणि काही खासगी लोकांनी हा मिळकत बेकायदेशीर खरेदी विक्री करून त्याचे नाव सातबाऱ्यात लावण्यात आले असा या प्रकारचा आरोप करण्यात येत आहे। सदरील मिळकत हे वर्ष 1910 पासून गुलाम मोहिउद्दीन पिता हफीजुद्दीन शेख नत्थू यांची खाजगी मिळकत होती। सदरील मिळकतीचे शेतवारपत्र मध्ये, वसूल बाकी मध्ये, प्रतिकडील मध्ये, प्रतिबुक मध्ये जे काही महसुली अभिलेख आहे सर्व महसुली अभिलेख मध्ये गुलाम मोहिउद्दीन पिता हफीजुद्दीन यांचे नावाची नोंद आहे। यांचे निधन नंतर यांच्या वारसांनी सदरील मिळकतीपैकी 85 एकर जमीन 1935 साली नोंदणीकृत खरेदी खत आधारे सय्यद करीम यांना विक्री केली व इतर मार्गाने ते मिळकत जे त्यांनी विक्री केली। सदरील मिळकत कधीही शासकीय किंवा गायरान नव्हती। या संदर्भाचा एकही पुरावा कोणत्याही कार्यालयात किंवा भूमी अभिलेखात आज रोजी पण अस्तित्वात नाही आणि गुलाम मोहिउद्दीन यांच्या नावाच्या अभिलेखाचा इतिहास जवळपास सन 1910 पासून ते 1950 पर्यंतचा होता। 1950 नंतर सदरील मिळकतीचे खासरा पत्रक मध्ये शाह मोहम्मद खान ईपी निगराणी सरकार अशी एक बेकायदेशीर नोंद कोणताही आदेश किंवा कोणताही पुरावा नसताना घेण्यात आली। सदरील फेरच्या आधारे सन 1986 साली सातबारावरती सदरील मिळकती हा निर्वासित मालमत्ता आहे आणि शाह मोहम्मद खान पाकिस्तान गेल्यामुळे ते मिळकत निर्वासित मालमत्ता असा त्यात लिहिण्यात आला। परंतु ते जे फेर घेण्यात आला हा फेरला कोणताही पुरावा किंवा कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांचा आदेश वगैरे काहीच नव्हता किंवा हा फेर कोणाच्या आदेशाने घेण्यात आला, कशावर घेण्यात आला याला कोणताही आधार नव्हता। सदरील फेर विरुद्ध म्हणजे जेव्हा कोणतीही प्रॉपर्टी आपल्याला निर्वासित घोषित करायची असेल तर निर्वासित कायदा कलम 7 अंतर्गत दिलेली तरतूदचे पालन केल्याशिवाय ते प्रॉपर्टी आपण ईपी किंवा EYQ प्रॉपर्टी म्हणजे निर्वासित घोषित करता येत नाही। त्या सदरील प्रकरण मध्ये तसंच काही झालेलं आहे। सदरील प्रकरण मध्ये हा मिळकत EYQ डिक्लेअर करण्यासाठी डेप्युटी कस्टोडियन ते कस्टोडियन जनरल ऑफ दिल्ली यांच्या आदेशाची गरज असतो। ते जोपर्यंत सदरील मिळकत घोषित करत नाही ईपी म्हणून तोपर्यंत कोणतीही मिळकतला आपण EYQ प्रॉपर्टी समजू शकत नाही किंवा गृहीत धरता येत नाही। त्यासाठी कायद्याने दिलेला स्पेसिफिक प्रोव्हिजन्स आहे त्याच्या पालन केल्याशिवाय त्याच्या पालन केल्याशिवाय प्रॉपर्टी EYQ होत नाही। फक्त एका तलाठीने बेकायदेशीर फेर घेतल्यामुळे कोणती प्रॉपर्टी EYQ होऊ शकतच नाही। EYQ घोषित करण्याच्या आधी ज्या मालकाचे नावे सदरील मिळकतीचा अभिलेख आहे त्या मालकाला आधी नोटीस बजावणे, त्या जागेवर जाऊन त्या जागेवर ते व्यक्ती आज रोजी आहे किंवा नाही याची खात्री करणे आणि त्यानंतर तसं झाल्यानंतर त्याला 30 दिवसाची मुदतीचा एक नोटीस पाठवणे, त्यानंतर पेपर पब्लिकेशन देणे, त्यानंतर तहसीलमध्ये सदरील मिळकत हे निर्वासित घोषित करण्यासंदर्भातची सूचना चिपकवणे आणि हा सगळा झाल्यानंतर डेप्युटी कस्टोडियन यांनी सदरील मिळकत निर्वासित घोषित करण्यासंदर्भातचा प्रस्ताव हा कस्टोडियन जनरल ऑफ स्टेट आणि त्याचे कस्टोडियनकडे आणि त्याच्यानंतर कस्टोडियन जनरल ऑफ इंडिया म्हणजे आधी स्टेट लेवलवर त्यानंतर नॅशनल लेवलवर त्या सदरील प्रस्ताव तिथून पारित झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर कोणतीही मिळकत EYQ घोषित करता येतो। परंतु सदरील प्रकरणात असा कोणताही आदेश किंवा कोणताही गॅझेटमध्ये नोंद घेण्यात आली नाही। फक्त एका खासरा पत्रक मध्ये एक नोंद होती शाह मोहम्मद खान ईपी निगराणी सरकार आणि ते फेर सुद्धा कोणाच्या आदेशाने घेण्यात आली हे सुद्धा त्यात स्पष्ट झालं नाही आणि खासरा पत्रकचे कॉलम क्रमांक 16 मध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की सदरील मिळकतीमध्ये वाद शरीक आहे आणि ह्या जमिनीचा मूळ अभिलेख 1949 पर्यंत गुलाम मोहिउद्दीन यांच्या नावात होता आणि गुलाम मोहिउद्दीन आणि त्यांचे भाऊबंद हे दर्गा मर्दानुद्दीन औलिया आणि मोमीन आरेफ साहेब ह्या दर्गाचे सुद्धा मुतवल्ली आहे। ते सदरील दर्गाची जवळपास 100-150 वर्षपेक्षा ते खिदमत करीत आहे सदरील दर्गाची आणि ते कोणत्याही सदरील दर्गामध्ये कोणत्याही वर्ष त्यांनी खिदमत करताना नागा केला नाही। ते रेग्युलर बेसिसवर त्या दर्गाची खिदमत करतोय म्हणजे त्यांच्या पाकिस्तान किंवा इतर देशात जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। या परिस्थितीमध्ये सदरील मिळकत EYQ समजली जात होती परंतु ह्या मिळकतीचा
कोणताही ताबा शासनकडे न होता आमचे पक्षकाराच्या सदरील मिळकतीवर सुरुवातीपासून ताबा होता व ते याचा उपभोग घेत होते. सदरील मिळकतीवर जे बेकायदेशीर फेरफार घेण्यात आला होता, या बेकायदेशीर म्हणजे जे EYQचा फेर घेण्यात आला होता, त्याच्याविरुद्ध आमच्या पक्षकारांनी आधी SDM साहेबांकडे अर्ज दाखल केला, परंतु ज्युरिडिक्शनच्या विषयी SDM साहेबांनी ते अर्ज मान्य न करता जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तुम्ही अर्ज दाखल करा असं आम्हाला सुचवले. त्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही अपील प्रकरण दाखल केली. अपील प्रकरण क्रमांक 774/2017 आम्ही यात दाखल केली. त्यामध्ये सदरील प्रकरण मध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी ते प्रकरण प्रलंबित ठेवले होते. त्यात ते कोणताही निर्णय घेत नव्हते, म्हणून ते माननीय जिल्हाधिकारी साहेब विरुद्ध आम्ही माननीय उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयात करून आम्ही त्यांच्यासाठी डायरेक्शन आणलो की तुम्ही हा प्रकरण मध्ये निर्णय घ्या. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी साहेबांना 90 दिवसाची कालावधी देऊन 90 दिवसात सदरील प्रकरण निकाली काढण्यासंदर्भात आदेशित केल्यानंतर साहेबांनी तरीही ते सदरील प्रकरणात आदेश देत नव्हते, म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब विरुद्ध आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल केली. त्या कंटेम्प्ट पिटिशन प्रलंबित असतानाही माननीय जिल्हाधिकारी साहेब टाळाटाळ करीत होते, तरी त्यांच्यावर आम्ही उच्च न्यायालयातून दबाव आणला. म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सदरील प्रकरणाचा निर्णय दिला आणि सदरील प्रकरणाचा निर्णय जिल्हाधिकारी साहेबांनी देताना आम्ही दाखल केलेले सगळे पुरावे, यात मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स आणि महसूल मंत्री, महसूल विभाग या सगळे विभागाकडून आम्ही जे पत्रव्यवहार केलेला होता त्यांच्याकडून जी आम्ही माहिती प्राप्त करून घेतली होती, हा सगळी माहिती आणि आम्ही जे दाखल केलेले पुरावे याच्या आधारावर माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांनी आमची अपील मान्य केली आणि सदरील अपीलात आम्ही जे दस्त दाखल केलेले आहेत त्यात सदरील मिळकतीच्या खासरा पत्रक, शेतवार पत्रक, वसूल बाकी, प्रतिकडील, प्रतिबुक, जुने खरेदी विक्री नोंदी, रजिस्टर्ड त्याची अवलोकन करून व आमच्या प्रकरणाबद्दल सखोल अहवाल बघून ते प्रकरण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी याचा निर्णय दिला. आता गेल्या काही दिवसपासून वृत्तपत्रामध्ये आणि काही बंधू आमचे पत्रकार परिषदद्वारे असं काही सांगत आहे की सदरील मिळकती EYQ होती वगैरे वगैरे. त्यांच्या सदरील मिळकतीशी काही एक संबंध नाही. सदरील मिळकतीमध्ये जितके वादी होते त्यापैकी कोणताही प्रतिवादीने आजपर्यंत सदरील आदेश विरुद्ध जे आदेश 17/10/2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी पारित केला आहे, त्या आदेश विरुद्ध कोणत्याही प्रतिवादीने आजपर्यंत कुठेही सक्षम अधिकाऱ्याकडे कोणताही अपील दाखल केला नाही. म्हणजे माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेश विरोधात ज्याला अपील दाखल करायची असेल त्याला माननीय कस्टोडियन जनरल ऑफ दिल्ली यांच्याकडे अपील सादर केली पाहिजे. परंतु आजपर्यंत याची अपीलाची कालावधी संपली तरीही कोणी सदरील मिळकतीविरुद्ध अपील दाखल केली नाही. सदरील मिळकतीमध्ये जे फेरफार झालेले आहेत ते फेरफार विषय अधिकार ज्युरिडिक्शन नसताना माननीय विभागीय आयुक्त साहेब यांच्याकडे एक प्रकरण दाखल करण्यात आला आहे, परंतु विभागीय आयुक्त साहेब यांना सदरील प्रकरण सुनावणी घेण्याचे किंवा सदरील प्रकरण चालवण्याचे कोणते अधिकार नाही. कारण सदरील मिळकतीमध्ये जे आदेश पारित करण्यात आलेला आहे ते EYQ प्रॉपर्टी सेक्शन 7 निर्वासित मालमत्ता कलम 7 अन्वये आदेश पारित करण्यात आला आहे. पण त्याच कायद्यामध्ये कलम 24 प्रमाणे अपीलाची किंवा रिव्हिजनची तरतूद आहे. त्याप्रमाणे कस्टोडियन जनरल न्यू दिल्ली यांच्याकडे अपील दाखल केल्याशिवाय सदरील आदेशाला आव्हानित करता येत नाही. आजपर्यंत कोणताही प्रतिवादीने सदरील आदेशाला कोणतेही सक्षम प्राधिकरण म्हणजे जे कस्टोडियन जनरल ऑफ न्यू दिल्ली यांच्याकडे अपील दाखल केली नाही. म्हणजे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा आदेश आज रोजी कायम आहे. आणि यात आम्ही वारंवार तहसील ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय ते कस्टोडियन ऑफिस यांच्याकडून माहिती मागितली. त्यांच्याकडून सदरील मिळकत त्यांनी कधी EYQ घोषित केली, त्या संदर्भात नोटिफिकेशन कधी काढला, गॅजेटमध्ये कधी आपण याची नोंद घेतली, या संदर्भात आम्ही वारंवार माहिती मागितलेली आहे. वर्ष 2012ला या संदर्भात माहिती मागितली, 17ला 18ला मागितली. त्यांनी सांगितलं आमच्याकडे सदरील मिळकत EYQ घोषित केल्याबाबतचा कोणताही पुरावा नाही. असं असताना देखील कोणीही याच्या आणि वृत्तपत्रामध्ये कोणताही पुरावाशिवाय काही बातम्या प्रसिद्ध करून लोक सामान्य जनताची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन. तर आमच्या सदरील मिळकतीबाबत असा खुलासा आहे. EYQ प्रॉपर्टी घोषित करण्यासाठी जे तरतूद होती आधी तर त्याच्या पालनच करण्यात आला नाही आणि नाही कोणाची जीविक नाही. बरोबर
विभागीय आयुक्तांना नाही, सदरील 14 तारखेला नाही, आम्ही तेच म्हणताना आम्हाला त्यांना अधिकार नाही. अप्पर साहेबांनी जे आहे ते सदरील 14 तारखेला हेरिंग ठेवलेली, त्याची 14 तारीख ज्युरिडिक्शनच्या मुद्द्यावर ठेवलेली. माझ्या अधिकार क्षेत्रात चालवण्याचे अधिकार आहे किंवा नाही. तुमचं म्हणणं हे प्रॉपर्टी निर्वासित नाही. बरोबर. निर्वासित नसताना न्यायालयाचा निर्णय निर्वासितच्या बाजूने कोणाचा आदेश, कायद्यानुसार नसतात. कोणाचा आदेश निर्वासित बाजूला आला? चुकीनं 464 नंबरचा जो फेर घेण्यात आलेला होता त्याच्यामध्ये निर्वासित असं नमूद केलेलं होतं. जेव्हा निर्वासित हा शब्द कोणत्याही रेव्हेन्यू रेकॉर्ड मध्ये मेन्शन केला जाईल तर त्याची तरतूद सेक्शन 7 इव्हॅक्यू ऍक्ट प्रमाणेच फॉलो करायला पाहिजे. आणि त्याचे कस्टोडियन जे आहे इव्हॅक्यू सेक्शन 7 चे जे अधिकार आहेत फक्त ते मान्य कलेक्टर साहेबांना असतात सुरुवातीला. हा, रीत तर त्यांचा जो अर्ज दिला जातो सेक्शन 7 मध्ये जेव्हा अर्ज दिला गेला 8/8/2016 साली, तर उभय पक्षकारांना सगळ्यांना उपयुक्त संधी देऊन, शासनाला सुद्धा याच्यात संधी देऊन जे येतं 17/10/2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी कस्टोडियन अधिकारी म्हणून सदरील प्रकरण निकाल दिला आहे. आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे किती सत्यता आहे की 2008 साली जो विभागीय म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्याकडे जो याच्यासाठी अपील होतो दरम्यानच्या जमिनीच्या संदर्भामध्ये त्याला धरूनच त्या आदेश काढलेला आहे? नाही, असं नाही आहे. 2008 साली काय झाला, गुलाम मोहिउद्दीन मय्यत आहे, त्यांना जवळपास आज 70 ते 80 वर्ष झाले त्यांचे निधन झाल्यानंतर. त्यांचे जे वारस होते, गुलाम मोहिउद्दीनच्या वारसांनी वारस कारवाई संदर्भात 2008 साली उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता, यांच्याकडे प्रकरण दाखल केला होता. त्या प्रकरणाप्रमाणे ते गुलाम मोहिउद्दीन यांचे वारस घोषित झाले. आणि सदरील प्रकरणमध्ये मी सुरुवातीपासून आपल्याला सांगतोय की सदरील मिळकतीच्या मूळ अभिलेख आणि पूर्ण अभिलेख हे गुलाम मोहिउद्दीन यांच्या नावात होता. त्यांचे निधन नंतर त्यांचे वारसाचे नावे ते सदरील मिळकतीच्या फेर घेण्यात आला आणि त्यांची वारसाची कारवाई ते उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या समोर पार पडली. आम्ही जे चुकीचा फेर घेतला गेला होता ईपीचे नावाचा, ते फेरला आम्ही आधी चॅलेंज केले होते. ते फेर संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना ज्युरिडिक्शन नाही म्हणून हा कारणावरून आमच्या अपील त्यांनी फेटाळून आम्हाला माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे अपील दाखल करण्याची सूचना दिली होती. ते जे 86 चा जो फेर आहे किंवा 50 ते 86 पर्यंत नाव लागलं होतं, नाव कशामुळे काढलं गेलं? लावला कशामुळे होता हा तर आधी बघावं लागेल. काय क्लिअरिफिकेशन आलं की नाव आलं? क्लिअरिफिकेशन हे जे जजमेंट आहे याच्यामध्ये क्लिअरिफिकेशन आलेलं आहे. या जजमेंट मध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी क्लिअरिफिकेशन केलेलं आहे. काय आहे काय म्हणजे क्लिअरिफिकेशन असं आहे याच्यात की सदरील मिळकत जी आहे निर्वासी मालमत्ता मधून कधीही भारत सरकारने जे घोषित केलेली नव्हती. चुकीच्या 464 फेरमुळे जे आहे तर सदरील मिळकतीवर 1986 सालापासून आजपर्यंत जे आहे तर निर्वासित मालमत्ता म्हणून असं नाव नमूद करण्यात आलेलं होतं. त्यामुळं ह्या निर्णयाद्वारे तो 464 फेर रद्द करण्यात आला. त्यानंतर जे आहे तर सदरील मिळकती शाह मोहम्मद खान मोहम्मद जे ज्याचे वारस आहे त्यांच्या नावे द्यावी असा आदेश करण्यात आला. न्यायालयाने शाह मोहम्मद जे आहे त्यांच्या वारसांना हे आमचे वारस आहेत असं घोषित न्यायालयाने केलेलं आहे. त्याबाबत कसं आहे, इंडिपेंडेंट 2 प्रोसिडिंग आहेत येथे वेगवेगळे. एक 2008 ची जी प्रोसिडिंग आहे एक दर्गाशी निगडीत आहे. त्याच्यामध्ये हेरिडेटरी राईट्स आहेत, त्याच्यामध्ये सगळ्याचे नाव घेतलेले आहे. आणि सेकंड पार्ट हा जो निर्णयाचा पार्ट आहे हा ओरिजिनली ओन क्लिअर प्रॉपर्टी, याचा वर्क प्रॉपर्टी आणि दर्गाची प्रॉपर्टीची काही संबंध नाही. 2 पार्ट आहेत मिळकतीचे. एक दरगाह है ज्याच्यामध्ये प्रेस कॉन्फ्रेंस ली जा रही है, इसलिए ली जा रही है कि अब्दी मंडी के जो इशू बार बार 4 दिन से पेपर में आ रहा है कि इलीगल तरीके से ट्रांजैक्शन वगैरह हुई है ये प्रॉपर्टी, ऐसा कुछ भी नहीं हुआ है. एज पर स्टैम्प ड्यूटी एक्ट के हिसाब से जो है तो पूरी स्टैम्प ड्यूटी पेड कर और ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी के सेक्शन 7, 5, 6 और 54 पूरे फॉलो करके ये प्रॉपर्टी जो है तो ट्रांसफर हुई है. और जब कोई प्रॉपर्टी इलीगल तरीके से ट्रांसफर होती है तो उसके प्रॉपर कोई ना कोई जिसके अगेंस्ट में ये प्रॉपर्टी ट्रांसफर हुई है उसे चैलेंज करने का पूरा राइट है. इस मैटर में जो है तो कोई भी लीगल प्रोसीडिंग फॉलो नहीं करते हुए बस न्यूज़पेपर में कुछ भी गलत सलत जो है तो मीडिया को डॉक्यूमेंट सप्लाई करके गुमराह करके जो है तो इलीगल न्यूज जो है तो लगाई जा रही है. और इसमें लीगल पोजीशन अगर आप आज देखेंगे कि ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट के हिसाब से जब
माननीय कलेक्टर साहब के 17/10/2022 के डिसीजन के हिसाब से ओरिजिनल ओनर को प्रॉपर्टी ट्रांसफर हो गई। तो प्रॉपर्टी ट्रांसफर होने के बाद ये उसका राइट बनता है कि वो कितने दिन रखे, बेचे, जो भी है। तो जिस दिन उनका ट्रांसफर 7/12 बना, 7/12 बनने के बाद जो है तो उन्होंने वो प्रॉपर्टी थर्ड 5 लोगों को जो है तो बेच दी है। 5 लोगों को बेचने के बाद बार बार न्यूज में जो है तो ये बताया जा रहा है पेपरों में कि ये इलीगल तरीके से ट्रांसफर हुई है। तो इसमें कोई भी इलीगलिटी नहीं है। सेक्शन 7, 6, 5 और 54 ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट का जो है तो पूरा फॉलो करते हुए और स्टैंप ड्यूटी का एक्ट जो है वो एक्ट को भी फॉलो करते हुए पूरी स्टैंप ड्यूटी पेड करके जो रजिस्ट्रार है औरंगाबाद के रजिस्ट्रार के पास जो है तो वो सेल डीड हुई है। आपका ये हाँ। प्रॉपर्टी से क्या ताल्लुक है वो बताइए। अभी जो है तो ये प्रॉपर्टी के ओरिजिनल ओनर जो है तो वो हमारे क्लाइंट है। 5 जो है मनोवीर अग्रवाल, तनुश्री अग्रवाल, संजय चौहान, निखिल गंगवाल और दर्शन सवाईवाला। और यहाँ पे जो बोर्ड लगाया हुआ है शत्रु प्रॉपर्टी बोर्ड की, तो उसके अगेंस्ट में आपका क्या है? हाँ, ये जो शत्रु संपत्ति का प्रॉपर बोर्ड जो लगाया हुआ था, जो रेवेन्यू डिपार्टमेंट के एडमिनिस्ट्रेटिव के लोग हैं, एडमिनिस्ट्रेटिव के लोग ने बाय मिस्टेक जो लगाने के बाद विदिन 24 आवर्स जो है तो हमने उस पर ऑब्जेक्शन लिया। ऑब्जेक्शन लेने के बाद उन्होंने ये तो वो बोर्ड रिमूव की। जिन्होंने कॉन्फ्रेंस लेके गलत बात, आपका ऐसा कहना है कि गलत इन्होंने अफवाह फैलाई है कि ये जमीन इनकी है या इनकी, उनके खिलाफ भी आप कोर्ट में जाने वाले हैं? उनके खिलाफ में हम नेसेसरी स्टेप जब लेंगे जब वो कोई लीगल, वो खाली पेपर में और मीडिया पे जो है तो ये हमारी प्रॉपर्टी को डैमेज करने की कोशिश कर रहे। उनका जो इलीगल मकसद है कि ये प्रॉपर्टी को हम कुछ ना कुछ पार्ट हमको इसमें दिया जाए, ये उनको कंफर्म है कि हम जो है तो बस इस प्रॉपर्टी के केयर टेकर हमारे हेरिडेटरी थे। इस वजह से प्रॉपर फोरम हर कोई कोर्ट उनको बोला कि सेक्शन 24 के अंदर आपको जो है तो दिल्ली जाके इस ऑर्डर को चैलेंज करना पड़ेगा। वहां आज तक किसी ने चैलेंज नहीं किया है। आखिरी सवाल, हमारे चैनल के द्वारा उन लोगों को आपका क्या मैसेज है जो गलत बात फैला है? गलत बात जो फैला रहे हैं, अभी जो है तो हमारी प्रॉपर्टी हमको डेवलप करना है। डेवलपमेंट के हद तक अगर हमको और इनके आगे कुछ इश्यू आते हैं तो हम इनके खिलाफ में जो है तो जो लीगल प्रोसीजर है, हमको जो कानूनी अधिकार दिया है कि हमारी प्रॉपर्टी के इलीगल गलत बात फैलाने से जो भी नुकसान होते हैं वो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करके हम उनके अगेंस्ट में जो है तो एक्शन लेंगे। जमीन मालक जो है, जमीन मालक ने ये जमीन बेचने के बाद परचेसर का जो है तो पूरा राइट क्रिएट होता, इसलिए जमीन मालक को यहाँ आने की जरूरत नहीं है। आपका नाम और क्वेश्चन? हाँ, मेरा नाम एडवोकेट आबिद पठान। आज की जो प्रेस कॉन्फ्रेंस है ये अब्दी मंडी में जो घटना नंबर 11, 12, 26, 37 और 42 इसके बारे में जो पिछले कुछ दिनों से न्यूज़पेपर में जो बातें छप रही है उसकी उस ताल्लुक से खुलासा सादर करने के लिए एक प्रेस कॉन्फ्रेंस ली गई। आपके हिसाब से वो एनईपी प्रॉपर्टी है ये नहीं है? हमारे हिसाब से नहीं, जब किसी भी हिसाब से, जब माननीय जिलाधिकारी साहब इनके आदेश के हिसाब से और इसी तरह मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स और तमाम जितने भी ऊपर के वरिष्ठ ऑफिसर्स है उनके पास तमाम इनकी माहिती के हिसाब से कोई ये मिल्कियत कभी भी एवाईक्यू प्रॉपर्टी नहीं थी और आज भी नहीं है। एवाईक्यू प्रॉपर्टी और एनिमी प्रॉपर्टी ये दोनों में बहुत बड़ा अंतर है। एवाईक्यू प्रॉपर्टी का कायदा 1950 का है और एनिमी प्रॉपर्टी का कायदा 1964 के बाद का है, 1968 का कायदा है। अभी जो पट्टेदार है रिसेंट वो कौन है, इससे पहले कौन कौन थे वहाँ पर? ये जमीन का जूना महसूली अभिलेख सन 1900 से लेके 1950 तक गुलाम मोहिउद्दीन पिता शेख हफीजुद्दीन नत्थू इनके नाम पर था। उनके निधन के बाद में इस जमीन के मालक उनके वारस, जिसका सक्सेशन 1925 में मोहम्मद रमजानी पिता हफीजुद्दीन शेख नत्थू इनके नाम पे सैंक्शन हुआ। उसके बाद से उनके वारस इस जमीन के मालक है। अभी कोर्ट में क्या स्टेटस है ये मामले का? इस मामले में फिलहाल कोर्ट में कोई भी मैटर पेंडिंग नहीं है। एक रीट याचिका माननीय जिलाधिकारी साहब के आदेश के विरुद्ध में कोर्ट में पेंडिंग है। इसके अलावा जिला कोर्ट में माननीय जिलाधिकारी साहब के आदेश को किसी ने भी चैलेंज नहीं किया। इस मामले में कुछ हियरिंग होने वाली है या चालू है? इस मामले में जो फेरफार हुए हैं जिलाधिकारी साहब के आदेश के बाद में जो फेरफार लिए गए हैं उस ताल्लुक से एक माननीय विभागीय आयुक्त साहब इनके पास में एक पेंडिंग है हियरिंग, एक मैटर। कलेक्टर ऑफिस में जो सारी चीजें हुई पिछले महीने में तो क्या गैर कानूनी ढंग से भी है? साहब किस तरह की चीजें, मतलब जैसा कि कुछ रजिस्ट्री वगैरह के मामले सामने आए उस मामले में? देखिए, जिलाधिकारी साहब का इसमें आदेश हुआ 17/10/2023 को। 17/10/2023 को इस मामले में आदेश आने के बाद में
जो मूल मालिक के वारस है उनके नाम 7/12 में लिए गया। 7/12 में लेने के बाद किसी भी व्यक्ति को ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट के अधिनियम के अनुसार उसकी प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ करने का पूरा अधिकार है। इसी तरह उन्होंने उनकी प्रॉपर्टी खरीदी बिक्री व्यवहार उस प्रॉपर्टी का उन्होंने किया। इसमें बेकायदेशीर कुछ भी नहीं है। क्या इसमें रजिस्ट्री ऑफिस में बाकायदा स्टैंप ड्यूटी भरी गई, रजिस्ट्री ऑफिस में बाकायदा सबके सब रजिस्ट्रार के सामने सभी लोगों ने खरीदी बिक्री व्यवहार को पूरा किया। अभी जो दावा कर रहे हैं शाह मोहम्मद के वारस, देखिए इस प्रॉपर्टी का शाह मोहम्मद खान से तो पहले कोई लेना देना नहीं है। 1950 में निजाम सरकार के एक पुलिस सुपरिटेंडेंट थे शाह मोहम्मद खान पिता अनवर खान, उनकी निगरानी में ये कुछ दिन के लिए प्रॉपर्टी थी। लेकिन ये जो अभी शाह मोहम्मद खान के लोग आए हैं, तो ये शाह मोहम्मद खान पिता विलायत खान, इनके जो पूर्वज का नाम है पिता विलायत खान, और जो पुलिस सुपरिटेंडेंट थे जिनकी निगरानी में ये मिल्कियत थी उनका नाम शाह मोहम्मद खान पिता अनवर खान था। इसी तरह शाह मोहम्मद खान के नाम पे ये मिल्कियत किसी भी तरीके से नहीं थी। शाह मोहम्मद खान के नाम पे इस मिल्कियत का एक भी अभिलेख नहीं है। अभी किसके ताबे में है मिल्कियत? मिल्कियत शुरू से, मतलब ये मिल्कियत कभी भी सरकार के ताबे में नहीं थी, मिल्कियत कभी भी गायरान नहीं थी, सरकारी नहीं थी। मिल्कियत शुरू से हमारे पक्षकार और गुलाम मोहिउद्दीन के वारस इन्हीं के कब्जे में थी और इन्हीं के कब्जे में है। कहाँ पे है, ये क्या है? ये मिल्कियत दौलताबाद किले से 1-2 किलोमीटर पहले समृद्धि महामार्ग के बाद में है। कितनी बड़ी है जमीन? ये जमीन 225 से 250 एकड़ के आसपास है। सरकार ने जो शत्रु का वोट क्यों लगाया था, शत्रु संपत्ति का? देखिए इस जमीन के संदर्भ, इस जमीन के ताल्लुक से एक प्रकरण माननीय जिलाधिकारी साहब के पास प्रलंबित था। प्रलंबित रहते हुए गैर कानूनी तरीके से वहाँ एक बोर्ड लगाया गया था। हमारी शिकायत के बाद वो बोर्ड प्रशासन ने हटा दिया। आपका नाम? मेरा नाम एडवोकेट खान आमिर अनवर। अरे रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।